अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जो आपल्या वचनांवर ठाम असतो आणि जो चेहऱ्यावरून नव्हे तर अगदी मनापासून चांगला असतो त्याला हृदयात स्थान द्या. स्पष्ट बोलणारी व्यक्ती ही चांगल्या काट्यासारखी असते. ती व्यक्ती निश्चितपणे काही वेळा आपल्याला दुखावते, पण त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे होणारे फायदे हे आयुष्यभर टिकतात. जर तुम्ही एखाद्याला एकदा माफ केले तर तुम्ही शहाणे आहात. जर तुम्ही त्या व्यक्तीला दुसऱ्यांदा माफ केले तर तुम्ही खूप कोमल मनाचे आहात. पण जर तुम्ही तिसऱ्यांदा त्या व्यक्तीला माफ केले तर तुम्ही जगातील सर्वात मोठा मूर्ख आहात. आयुष्यातील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे तुमचा वर्तमान, जो एकदा गेला तर जगाची संपत्ती देऊनही आपण तो विकत घेऊ शकत नाही. आपले विचार हे आपल्याला घडवतात, म्हणूनच आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित करा, शब्दांवर नाही. विचार सदैव जिवंत असतात. जसे पृथ्वीवर हवामानात बदल होतो त्याचप्रमाणे जीवनात सुखदुःख येत राहतात. हजारोंच्या गर्दीतही वाईट तुम्हाला सापडेल. जसे गायींच्या कळपात वासराला त्याची आई सापडते. पण जो देवावर मनापासून विश्वास ठेवतो त्याला वाईटातही चांगलं सापडतं. खूप हसणारा आणि बोलणारा माणूस जर शांत झाला तर तो आतून तुटला आहे असे समजावे. कधीही स्वतःचा अभिमान बाळगू नका. दगडही जड होऊन पाण्यात त्याचे अस्तित्व हरवून बसतो. जर देव तुम्हाला जास्त वाट पाहायला लावत असेल तर समजून जा, तुम्ही देवाकडे जे काही मागितले आहे त्यापेक्षाही तो तुम्हाला जास्त देईल. अहो, हा टप्पाही निघून जाईल. जरा धीर धरा. आनंद थांबला नसेल तर दुःखाचा काय उपयोग. मन अस्वस्थ असेल तर काहीही करू नका. देवाला सांगून थांबवा. देवाचे नाव घ्या. बुद्धीने पैसा कमवता येतो, पण पैशाने बुद्धिमत्ता विकत घेता येत नाही. जेव्हा इतरांसाठी जगायचो तेव्हा आपल्याबद्दल कोणाचीही तक्रार नव्हती. मात्र जेव्हा स्वतःसाठी थोडे विचार करायला लागलो तर हे जग शत्रू झाले. जीवनाचा अनुभव दर्शवतो की लहान व्यक्ती मोठ्या प्रसंगी उपयोगी पडू शकते आणि मोठी व्यक्ती छोट्या गोष्टींवर आपली स्थिती दर्शवते. तुमच्या हातून कोणीही काहीही हिसकावून घेऊ शकतो, पण तुमच्या नशिबातून कोणीही काहीही घेऊ शकत नाही. आयुष्यात पुढे जायचे असेल तर नशिबावर विसंबून राहू नका. स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. दार लहान असून सुद्धा ज्याने तुमच्या घरात नतमस्तक होऊन आत प्रवेश केला तो तुमचा आहे हे समजून घ्या. भगवंतावर श्रद्धा असेल तर अडचणीतही मार्ग निघतो. ज्याला ज्ञान आहे त्याला समजावता येते. जो अज्ञानी आहे त्यालाही समजावता येते, पण जो अहंकारी आहे त्याला कोणीही समजावू शकत नाही. फक्त वेळच हे स्पष्ट करते की अनोळखी लोकांच्या प्रेमावर कसा विश्वास ठेवू. प्रियजनांच्या पराभवावर आजकाल आपलीच माणसं मजा घेतात. जेव्हा गरजेची गोष्ट असते तेव्हा प्रत्येकाची जीभ गोड होते. तुम्ही जितके सत्यवादी असाल तितके तुम्ही एकटे राहाल. जेव्हा जेव्हा आयुष्य तुम्हाला रडवते तेव्हा समजून घ्या की आयुष्य तुम्हाला रडवत नाही, तुम्हाला शिकवत आहे. प्रत्येकाला त्याचा अर्थ कळतो, पण फार कमी लोकांना या प्रकरणाचा अर्थ कळतो. एखाद्यावर जास्त रागावण्यापेक्षा आपल्या आयुष्यात कोणाचे तरी महत्त्व कमी करणे हे चांगलेच. सर्व काही माहीत असूनही जर तुम्ही चुकीला चुकीचे म्हणूच शकत नसाल तर तुम्ही तुमच्या हक्कासाठी कधीही लढूही शकत नाही. आनंदी राहायला पाहिजे, बाकी तर सर्व चालूच राहील. कुणी स्वतःला दुसऱ्यापासून वेगळे करत राहील तर कुणी दुसरा त्याला भेटत राहील.
कोणतेही नातेसंबंध वाटे करून नव्हे तर दोघांच्या सहभागाने चालते. जी व्यक्ती तुमच्या दुःखात आपले सुख विसरते त्या व्यक्तीपेक्षा तुमच्या जवळचं कोणीही असू शकत नाही. जर तुम्ही आयुष्यात हळू चालणे कधीच थांबवले नाही तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही सर्वात वेगाने धावत आहात. एखाद्या व्यक्तीला रागाच्या अवस्थेत पाहिल्यावर जितके पटकन ओळखता येते तितके तुम्ही त्याला वर्षानुवर्षे ओळखू शकत नाही. जेव्हा लोक मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतात तेव्हा ते सर्वप्रथम एकमेकांशी बोलणे टाळतात. चुका ह्या प्रत्येक माणसाकडून होत असतात, पण चूक दुरुस्त करणारी व्यक्ती तीच असते ज्याचे मन स्वच्छ असते आणि त्याला नाती गमवायची नसतात. राग वाईट असतो, पण तो कुठे गरजेचा असतो तेही दाखवले पाहिजे. अन्यथा चूक करणाऱ्याला आपण चुकीचे करत आहोत हे कधीच समजणार नाही आणि तो नेहमीच तुमच्याशी असेच वागेल. अनुभव सांगतो की एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा. तीच व्यक्ती पुढे तुम्हाला कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये असा धडा शिकवेल. एक गोष्ट अगदी खरी आहे की आपण नवीन लोकांसोबत कितीही आनंदी असलो तरी जेव्हा ते दुखावतात तेव्हा आपल्याला जुने लोकच आठवतात. विश्वास तुटला तर तो परत येत नाही. खरा प्रियकर फक्त तुमच्याबद्दल वाईट बोलू शकतो, तुमचं कधीच वाईट करू शकत नाही. कारण त्याच्या नाराजीत तुमच्याबद्दल काळजी आणि तुमच्याबद्दल खरी आपुलकी असते. जे चुका करतात ते माफीचे पात्र असतात. हुशार माणसे नाहीत. आयुष्यभर आनंदी राहायचे असेल तर स्वतःला असे बनवा की कोणी सोबत असो वा नसो कशाचेही दुःख होऊ नये. माणूस एकाकी होतो कारण तो आपल्या प्रियजनांना सोडण्यासाठी अनोळखी लोकांकडून सल्ला घेतो. जमीन चांगली असू शकते, खत चांगले असू शकते, पण पाणी खारट असेल तर फुले तिथे येत नाहीत. भावना चांगल्या असतील तर कर्मही चांगले होईल, पण बोलणे वाईट असेल तर नाते कधीच टिकत नाही. आपली श्रद्धा आणि धर्म विकून कमावलेल्या पैशाचा काहीही उपयोग नाही. शेवटी ते सोडून द्यावे हे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. रात्र जितकी गडद तितके तारे चमकतात. आपले दुःख जितके खोल तितका देव आपल्या जवळ असतो. तुमची खूप काळजी घेणाऱ्या व्यक्तीकडे कधीही दुर्लक्ष करू नका, नाहीतर एक दिवस तुम्हाला कळेल की दगड गोळा करता करता तुम्ही हिरा गमावला. नाती बनवली जातात आणि आपली गरज संपल्यानंतर बनवलेल्या नात्यांकडेही पाठ फिरवतात. जर तुम्ही तुमच्या मनापासून जीवनात मित्र आणि चित्र रंगवली तर त्यांचे रंग नक्कीच चमकतील. ज्यांना समजू शकत नाही त्यांच्याशी तडजोड करू नका. त्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले. निदान मनःशांती शांती तरी असेल की कोणीतरी आहे, नाहीतर कोण समजणार. हल्ली लोक मनापासून मिळालेल्या आदराने खुश होत नाहीत. जे तुमची खुशामत करतात त्यांचा त्यांना अभिमान वाटतो, हेच सत्य आहे. ते तसं दाखवतात. विश्वास ठेवा, पण आई आणि देवाशिवाय कोणावरही ठेवू नका. राग आल्यावर दोष कोणाचाही असला तरी ज्याच्यावर खूप प्रेम आहे तोच बोलू लागतो. आयुष्यात एकटे राहिलो तरी बळजबरीने कोणाशी जरी नाते जोडावे, मात्र ते पूर्ण करण्याचा आग्रह धरू नका. सापाच्या दातात, विंचूच्या नांगेत आणि माणसाच्या मनात किती विष आहे हे कोणीच सांगू शकत नाही. त्यांच्यापासून नेहमी काळजी घ्या. सत्य सिद्ध करण्याचा आग्रह धरण्याची गरज नाही, कारण सत्य स्वतःच योग्य वेळेला सिद्ध होते. आयुष्यात 2 गोष्टींचा कधीही गर्व करू नका, पैसा आणि चेहरा. गरिबी यायला वेळ लागत नाही आणि अपघातात चेहरा बदलायला वेळ लागत नाही. प्रेमाने भरलेले डोळे
आणि आदराने टेकलेले डोके, सहकार्य करणारे हात, योग्य मार्गावर चालणारे पाय आणि सत्याशी जोडलेला आत्मा या भगवंताच्या आवडत्या गोष्टी आहेत. तुम्ही बरोबर असाल तर तुम्हाला रागवण्याची गरज नाही, पण जर तुम्ही चुकत असाल तर तुम्हाला रागवण्याचा अधिकारही नाही. फसवणुकीत एकटे राहणे, शांततेने जगणे आणि विश्वास ठेवणे चांगले. तुमची कथा एक दिवस नक्कीच मोठी कथा बनेल. विनोद आणि पैसा हुशारीने खर्च करावा. जीवन म्हणजे संघर्ष, याला घाबरू नका, लढायला शिका. एकदा तुमची झोप उडाली तरी चालेल, ते बरं होईल, पण तुमची स्वप्न मोडू देऊ नका. मोठे झालात तरी चालेल, जर तुमच्यात माणुसकी नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. तुम्हाला जे काही करायचे आहे ते स्वतः करण्यासाठी वेळेवर विसंबून राहू नये. फसवणूक होऊ शकते, हे जीवनाचे तत्त्व बनवा. जो तुमचा आदर करत नाही त्याच्याजवळ जाऊ नका. जीवनात जे घडेल ते एकतर चांगले किंवा मोठे असेल. जे होईल ते आपल्या कृतीचे परिणाम असतील. जसा दिवा तेलाशिवाय जळत नाही, त्याचप्रमाणे भगवंताच्या कृपेने मनुष्य जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. एकदा भगवंताचे स्मरण करणे आवश्यक आहे की मी जे करणार आहे ते देवाला मान्य होईल की नाही. असे केल्याने तुम्ही आयुष्यात कोणतेही चुकीचे काम करणार नाही. जर तुम्ही एखाद्याचे चांगले करू शकत नसाल तर वाईटही करू नका. जर तुम्ही आदर करू शकत नसाल तर विनाकारण अपमान करू नका. तुम्ही जितकी काळजी घ्याल तितकी तुम्ही संकटात पडाल आणि ज्या दिवशी तुम्ही लोकांची काळजी घेणे बंद कराल, लोक तुम्हाला त्रास देणे बंद करतील. तुम्ही काय आणले आहे आणि काय घेऊन जाणार आहे, एक दिवस सगळेच इथून निघून जातील. शहाण्या माणसाला सुडाची भावना कधीच नसते, कारण त्याला माहीत असते योग्य कृती आणि योग्य वेळ आल्यावर देव सर्वांचा हिशोब घेतो. स्वतःच्या विचारांची आणि संगतीची विशेष काळजी घ्या, कारण यश नेहमी चांगल्या विचारांनीच मिळते. ते चांगले विचार चांगल्या माणसांच्या संपर्कातून येतात. एकतर गप्प राहा किंवा मौनापेक्षा मौल्यवान असे शब्द बोला. स्वतःसाठी सत्य, इतरांवर प्रेम, सर्वांप्रती करुणा हे जीवनाचे व्याकरण आहे. फूल कितीही सुंदर असले तरी त्याची स्तुती त्याच्या सुगंधाने होते. माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या गुणांमुळे त्याचा आदर होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच परिपूर्ण माहितीचे आणि स्वामींचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ.